जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील मानपूर परिसरात साखर कारखाना सुरू करण्याचे आमिष देत शेतकऱ्यांच्या महारत्नाच्या जमिनी खरेदी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांच्यावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। 2002 साली बोदवड जवळील मानपूर गावातील काही शेतकऱ्यांच्या महारत्नाच्या 6 एकर जमिनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा एकनाथ खडसे यांनी साखर कारखाना सुरू करण्याचे सांगत आपल्या नावे खरेदी केल्याची फिर्याद शेतकरी चमेलाबाई तायडे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात दिली। नंतर मध्यरात्रीच्या सुमारास एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपल्या अशिक्षितपणाचा फायदा घेत एकनाथ खडसे यांनी आपल्या जमिनीवर कब्जा केला असून खरेदी खतात खाडाखोड केल्याचं देखील यावेळी फिर्यादीत म्हटले आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी याबाबत अधिक माहिती दिली। बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत, काय सांगणार? बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे। वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही, मी हा व्यवहार केलेला नाही किंवा या व्यवहाराचा माझा संबंधही नाही। माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग 1ची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे। त्याचा सातबारावर वर्ग 1च आहे आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जमीन वर्ग 1 आहे, परंतु सातबाराच्या उतारावर महारवतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे। या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे। वास्तविक ही खरेदी 2002ला झाली। आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे। साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे। त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता, परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावाने घेतलेली नाही आहे। जमीन हे खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेली आहे आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे। त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेकनरने झालेला आहे। त्यावेळेस जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे, त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने त्यांना मान्य होते। उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी। त्यामुळे असं कुठलाही गैरव्यवहार, काही गैरप्रकार किंवा अशा स्वरूपाचा ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही। राजकीय दृष्ट्या त्रास देणं एवढाच त्याच्या मागे उद्देश आहे, हेतूही त्याच्या मागे आहे। कोणतीही महारवतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही। या ठिकाणी वर्ग 1ची जमीन आहे। हा उतारा स्क्वॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे। सर, काय सांगाल? बोदवड पोलीस स्टेशनला एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। हा सगळा प्रकार काय आहे? कोणते गुन्हे दाखल करण्यात आले? एक 82 वर्षाची महिला फिर्यादी आहे। त्यांनी 9 मार्च रोजी आपल्याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज दिला होता। त्याच्यामध्ये 2002 मध्ये त्यांची मानपूर गावाची शिवारातली जमीन होती, तर ती जमीन त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे। त्यांनी एका कारखान्यासाठी विकत घ्यायचं म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केलेला होता आणि सदर जमीन ही कारखान्यासाठी वापरली जाणार आहे असं त्यांना आश्वासन दिलेलं होतं, असं त्यांची तक्रार आहे। तसंच त्यांच्या मुलांना तिथे रोजगार मिळेल असं पण त्यांनी कमिट केलेलं होतं, अशी ही कंप्लेंट आहे। त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्याची चौकशी केलेली होती। चौकशीमध्ये त्यांना डॉक्युमेंट्समध्ये खडाखोड आढळल्यामुळं ह्या प्रकारामध्ये तथ्य असल्याचं जाणवल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने पत्र दिलं होतं की असा प्रकार दिसून येत आहे, त्याच्याबद्दल आपला अभिप्राय कळवावा।
तर त्या जिल्हाधिकारी जळगाव यांनी सदर ह्याच्यामध्ये काही निष्पन्न होत असल्यास आपल्या स्तरावर योग्य ती कायदेशीर करावी असं पत्र दिल्यामुळं काल सदर फिर्यादी यांची फिर्याद घेऊन बोदवड पोलीस स्टेशन इथं हा गुन्हा दाखल झालेला आहे. सर कोणाकोणाच्या विरोधात हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कोणते गुन्हे दाखल झाले? या गुन्ह्यामध्ये फसवणूक आणि फॉर्जरीचे सेक्शन्सनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. तसंच सदर तक्रारदार हे अनुसूचित जातीचे असल्यामुळं त्याच्यामध्ये सुमोटो जे अमेंडमेंट सेक्शन लागतात अट्रॉसिटीचे ते सुद्धा लागलेले आहेत. त्याच्यामध्ये श्री एकनाथराव खडसे, शारदा एकनाथराव खडसे आणि इकडे जे बोदवडला दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी असतील तत्कालीन काळातले, ज्या काळामध्ये हा व्यवहार झालेला आहे किंवा ज्या काळामध्ये ही खाडाखोड झालेली आहे, त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. सर या जमिनी महारवतनाच्या असल्याचं सांगितलं जातं आणि त्या फसवणुकीच्या पद्धतीने खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. असं काही प्रकार असला? तसं त्यांनी फिर्यादीमध्ये काही नमूद केलेलं नाही. फिर्यादीमध्ये फक्त कमिटमेंट केली की कारखाना होणार आहे इथं आणि मात्र त्यांनी ते वैयक्तिक त्या नावावर नंतर करून घेतलेले आहे खडाखोड असं कंप्लेंट आहे. बाकीचे काही इतर डिटेल्स त्यांनी फिर्यादीमध्ये दिलेले नाहीत, पण तपासामध्ये ते क्रॉस चेक आम्ही करणार आहोत. साधारण कधीचं प्रकरण आहे? हे साधारण 2002 मध्ये हा व्यवहार झाला होता. कंप्लेंट त्यांनी आता दिलेली आहे. फिर्यादी कोण आहे याच्यात? फिर्यादी कोण आहे याच्यामध्ये? फिर्यादी याच्यामध्ये चमेलीबाई तुकाराम तायडे म्हणून आहेत, 82 वर्षाच्या महिला आहेत. त्यांनी ही कंप्लेंट दिलेली आहे.